नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन आली आहे. रोजचं इडली, पोहे, उपमा खाऊन मला खूप कंटाळा आलाय. तर आज मी झटपट होणारे गव्हाच्या पिठाचे कुरकुरीत डोसे बनवणार आहे. तर चला बनवूया. डोसा बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ चाळून घ्यावं. तसेच त्यात अर्धा कप इतका बारीक रवा घेतला आहे. बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावा. रवा व पीठ छान मिक्स करून घ्यावे. आता यात 2 कप इतकं पाणी घालावं. ज्या कपाने पीठ मापलं होतं त्याच कपाच्या मापाने पाणी घालावं. सर्व छान मिक्स करून घ्यावं. त्यात अजिबात गुठळ्या होऊ देऊ नये. हे मिश्रण आता 5 ते 10 मिनिटं झाकून बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण डोस्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी बनवूया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात 1 कप खवलेलं ओलं खोबरं, त्यात 1 ते 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ व अर्ध्या लिंबाचा रस तसेच थोडंसं पाणी घालावं. सर्व छान मिक्सरमध्ये फिरवून चटणी वाटून घ्यावी. आता 10 मिनिटांनी भिजवलेलं पीठ मिक्स करून त्यात पुन्हा आपण 1 कप पाणी घालून मिक्स करूया. दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यात 5-6 लसूण पाकळ्या, तसेच अर्धा इंच आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून जिरे व अर्ध्या लिंबाचा रस घालावा. हे सर्व थोडं जाडसरच मिक्सरमध्ये वाटून घ्यावे किंवा खलबत्त्यातही वाटून घेऊ शकता. तयार केलेली ही पेस्ट आता आपण पिठात घालू. यासोबतच एक बारीक चिरलेला कांदा, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यासोबत बारीक चिरलेला कढीपत्ता, तसेच 1 टीस्पून सफेद तीळ व चवीनुसार मीठ घालावे. सर्व छान मिक्स करून घ्यावे. यात अजिबात गुठळ्या होऊ देऊ नये. पुन्हा आपण यात अर्धा कप इतके पाणी घालून मिक्स करूया. हे मिश्रण थोडं पातळच असते. ह्यात मी एकूण 3.5 कप इतकं पाणी घातलं आहे. डोस्याचे बॅटर तयार आहे. आता आपण डोसा बनवायला घेऊ. डोसा बनवण्यासाठी एक नॉनस्टिक पॅन किंवा भिडाचा तवा गरम करावा व त्याला सर्व बाजूने छान तेल लावून घ्यावे. आच मंद करावी व डोस्याचे बॅटर छान मिक्स करून तव्यावर घालावे. प्रत्येक वेळी बॅटर छान मिक्स करूनच तव्यावर घालावे. बॅटर घालताना तव्याच्या कडेने आधी घालावे व मग मध्यभागी घालावे. एकाच जागी जास्त बॅटर घालायचे नाही. छान पसरवून घालावे, नाहीतर डोसा जाड होतो. एकदा का बॅटर तव्यावर घातले की आच मध्यम करावी व डोसा कडेने आधी शेकत यावा. तव्याच्या मध्यभागी आग जास्त लागते, त्यामुळे डोसा नेहमी कडेने शेकत यावा, मग मध्यभागी शेकावा. हळूहळू बॅटर सुकते व डोशाला छान लालसर रंग येऊ लागतो.
व त्याच्या कडा हळूहळू सुटत जातात. पॅन सरकवत सरकवत डोसा सर्व बाजूने छान कुरकुरीत व लालसर रंगावर भाजून घ्यावा. छान कुरकुरीत असा डोसा तयार आहे. हा डोसा एका चाळणीवर काढावा, म्हणजे तो छान कुरकुरीत राहतो. दुसरा डोसा तव्यावर घालण्याआधी तवा ओल्या कपड्याने छान पुसून घ्यावा. मग त्याला तेल लावावे. मग डोस्याचे बॅटर छान मिक्स करून तव्यावर घालावे. अशा प्रकारे सर्व डोसे बनवून घ्यावे. मस्त जाळीदार असा कुरकुरीत डोसा तयार आहे. हे डोसे गरम असतानाच नारळाच्या चटणी सोबत सर्व करावे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया एका इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.